आणि आता पाहणार आहोत पुणे शहरामधील टॉप 9 बातम्या। पुण्यामधील बालगंधर्व रंगमंदिरामध्ये शासकीय अधिकाऱ्यांचं पहिलं साहित्य संमेलन पार पडणार। पुणे महापालिका आणि संवाद पुणे यांच्या पुढाकारानं आयोजन। माजी पालिका आयुक्त शेखर गायकवाड अध्यक्ष असणार। व्यवसाय अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसाठीची सीईटी नोंदणी प्रक्रिया पुढील आठवड्यामध्ये सुरू होणार। मार्चमध्ये परीक्षांसाठी प्रथम नोंदणी प्रक्रिया सुरू केली जाणार। पुणे शहरामध्ये शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या अधिक। आरटीओकडून 1,500 वाहनांची तपासणी। रेल्वेच्या ऑपरेशन मातृशक्ती अंतर्गत प्रवासामध्ये गर्भवती महिलांना आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदत। 11 महिन्यामध्ये 15 गर्भवती महिलांना वैद्यकीय सुविधा। मुंबई, भुसावळ, पुणे आणि नागपूर विभागातील महिलांचा समावेश। पुण्यातील भोरमध्ये नवलाई मातेचा उत्सव मोठ्या उत्साहामध्ये संपन्न। देवीच्या पालखीची मोठ्या उत्साहात मिरवणूक। पुण्यातून जाणाऱ्या महाड पंढरपूर महामार्गावर खणल्यानं खड्डे। खड्ड्यांमुळे वाहन चालकांची चांगलीच कसरत। पुण्यातील सिंहगडमधील तरुणांनी 11 दिवसांमध्ये 2034 किलोमीटरचा सायकल प्रवास केला। सिंहगड ते नेपाळ सायकलिंग मोहीम। पुणे शहरामध्ये पादचाऱ्यांना लुबाडण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ। मागील 11 महिन्यांमध्ये 167 नागरिकांच्या लुबाडण्याच्या घटना। त्यापैकी 71 गुन्ह्यांचा छडा लावण्यामध्ये पोलिसांना यश। आयुर्मान संपल्यानंतर देखील 327 पीएमपीएमएल बसेस अजूनही वापरामध्ये। मोडकळीस आलेल्या वाहनांची प्रक्रिया पूर्ण झालेली असून देखील बस रस्त्यावर धावत असल्यानं अपघातांचा गंभीर धोका।